नमस्कार, राजश्री बीड आर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बीड्सचं महिरप बनवणार आहोत। हे महिरप तुम्ही ताटाभोवती रांगोळी म्हणून त्याची ते यूज करू शकता। या पद्धतीने किंवा समईच्या बाजूला रांगोळी म्हणून, देवापुढे रांगोळी म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता। हे महिरप बनवण्यासाठी आपल्याला हे ऑफ व्हाईट कलरचे, क्रीम कलरचे बीड्स लागतील। हे 8 नंबरचे बीड्स आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला येलो पाहिजे, येलोइश ऑरेंज पाहिजे, ऑरेंज आणि रेड, आणि 4 नंबरचा आपल्याला मोती लागते सेंटरला लावण्यासाठी। तर आपण 2 प्रकारची फूल बनवणार आहोत। एक आहे 10 पाकळ्यांचं आणि एक आहे 12 पाकळ्यांचं, आणि मग ते फूल अटॅच करून त्याचा या पद्धतीने आपण महिरप तयार करणार आहोत। सर्वप्रथम फूल बनवण्यासाठी आपल्याला ही 12 नंबरची बीडिंग सुई घ्यायची, आणि त्याच्यानंतर हा ज्वेलरी थ्रेड असतो ना नायलॉनचा, तो घ्यायचा। मी तंगूच नाही वापरत आहे, मी ज्वेलरी थ्रेड वापरत आहे। तर सुईमध्ये आपल्याला 10 रेड कलरचे बीड्स ओवून घ्यायचेत। ते ओवून घेतल्यानंतर त्याला खाली धाग्याच्या टोक्याला आणून असं होल्ड करून परत सर्व बीड्समधून आपण सुई पास करणार आहोत। सुई पास झाली की हे जे 2 थ्रेड आहेत ते आपण जवळ घेऊन इथे 2 नॉट मारून घेणार। त्याच्यानंतर हे दोन्ही थ्रेड एकत्र होल्ड करून आपण सुई बाजूच्या बीड्समधून बाहेर काढणार, आणि मग आपण ते सेंटरला मोती लावणार। या मोतीमधून सुई पास करायची, त्याच्या अपोजिट साईडला जो बीड आहे त्याच्यामधून सुई पास करायची, परत या मोतीमधून सुई पास करायची, आणि इकडून या बीड्समधून आपण परत सुई पास करायची। या पद्धतीने आपण या सर्कलला मोती अटॅच केले। आता आपल्याला पाकळी बनवायची। पाकळी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम ऑफ व्हाईट कलरचे 4 बीड्स घेणार सुईमध्ये। त्याच्यानंतर एक येलो, एक येलोइश ऑरेंज, ऑरेंज आणि रेड, ह्याचं आपण होल्ड करायचं, आणि रेड बीड सोडून द्यायचा, आणि ऑरेंज बीड्समधून आपण सुई बाहेर काढायची, आणि व्यवस्थित थ्रेड आपण खेचून घ्यायचा। आता इथे आपण ऑरेंजमधून सुई बाहेर काढली, मग आपल्याला काय पाहिजे, येल्लोइश ऑरेंज, येल्लो आणि 4 ऑफ व्हाईट कलरचे बीड्स। आता हा बाजूचा जो रेड कलरचा बीड्स आहे खाली, त्याच्यातून आपण सुई पास करणार। त्याच्यानंतर ही जी पाकळी आहे, ह्या पाकळीच्या 3 बीड्समधून आपण सुई पास करून परत वरती आणणार। आता आपल्याला ही पाकळी मिळाली, आणि वरती अर्धी पाकळी रेडी करण्यासाठी आपण ऑफ व्हाईट, येल्लो, येल्लोइश ऑरेंज, ऑरेंज आणि रेड
हे असे 5 बीट्स आपण सुईमध्ये घेणार. मागे जसं आपण केलं तसंच येलो रेड बीट्स बाजूला ठेवायचा. ऑरेंज बीट्समधून आपण सुई बाहेर काढणार. मग येलोइश ऑरेंज, येलो आणि 4 ऑफ व्हाईट हे सगळे बीट्स घेऊन खाली जो दुसरा बीट्स आहे पुढचा त्याच्या बीट्समधून बाहेर काढणार. ह्या प्रत्येक बीट्सवर आपल्याला एक पाकळी बनवायची, म्हणजे आपल्याला 10 पाकळ्या तयार होते. तर परत करताना आपण ते वरती जाणार. त्याच्यानंतर ऑफ व्हाईट, येलो, येलोइश ऑरेंज, ऑरेंज आणि रेड हे सगळे बीड्स घेऊन आपण रेड कलरचा बीड्स साईडला ठेवणार आणि ऑरेंज बीड्समधून आपण सुई बाहेर काढणार. परत येलोइश ऑरेंज, येलो आणि 4 ऑफ व्हाईट हे बघा. हे आपल्या 3 पाकळ्या रेडी झाल्यात. अशा पूर्ण 10 पाकळ्या आपल्याला सर्व रेडी करून घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण पाकळी केल्यानंतर थ्रेड बाहेर काढतो तेव्हा थ्रेड व्यवस्थित खेचून घ्यायचा, नाहीतर ही पाकळी लूज होऊ शकते. या पद्धतीने आपण फुलं तयार करून घेतली आहेत. आणि आता हे फूल, ह्या फुलाला अटॅच कसं करायचं मी हे दाखवते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला
2 पाकळ्या एकमेकांना अटॅच करायचं आहे. त्याच्यामध्ये हा रेड कलरचा जो बीड आहे तो कॉमन राहील. तर जेव्हा आपण ह्याची पाकळी बनवत असणार तेव्हाच आपण ते अटॅच करायचं आहे. जसं या 3 बीड्समधून ऑफ व्हाईट बीड्समधून आपण सुई वरती काढणार. नंतर परत एक ऑफ व्हाईट बीड्स घेणार. त्याच्यानंतर येलो बीड्स घेणार, येलोइश ऑरेंज आणि रेड बीड जो घ्यायचा आहे तो आपण या फुलाचा घेणार. आणि असं आपण त्याला हे फूल अटॅच करणार. आणि मग तो रेड बीड सोडून येलो बीड्समधून आपण सुई बाहेर काढणार. परत येलोइश ऑरेंज, येलो आणि 4 ऑफ व्हाईट बीड्स. नंतर परत दुसरी पाकळी बनवताना 3 बीड्समधून आपण सुई वरती काढणार. त्याच्यानंतर ऑफ व्हाईट, येलो, येलोइश ऑरेंज आणि रेड नाही घेणार आपण. रेड आपण ह्या पाकळीचा जो बीड्स आहे तो घेऊन त्याला अटॅच करणार. नंतर हा रेड बीड सोडून आपण ऑरेंजमधून बाहेर काढणार. येलोइश ऑरेंज, येलो आणि आता आपण फक्त एकच ऑफ व्हाईट घेणार कारण आपल्याला ही पाकळी इथे जॉईन करायची. मग ह्या 3 ऑफ व्हाईटमधून आपण सुई बाहेर काढणार. अशा पद्धतीने ही पण पाकळी आपली जॉईन झाली. त्याच्यानंतर नॉट मारून एक्स्ट्रा थ्रेड असेल तो आपण कट करून घेणार. या पद्धतीने आपलं महिरप तयार झालं आहे. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही फुलं अटॅच करून त्याची लांबी वाढवू शकता. हे आपला महिरप रेडी झाला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशाच आणि छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून टाका. थँक्यू सो मच.